सुंदर जे प्रदर्शन आम्हाला बघायला भेटलंय हे फक्त आणि फक्त त्यांनी एकट्याने जमा केले. साधारणतः 2 लाख किलोमीटर त्यांनी पायी चालले. 23 वर्ष त्यांनी त्यांचे वर्षाचे घातले खर्च केलेला आहे. कॉन्फिडंट असल्यामुळे लोक सांगतात की बघून काय करणार. तर पहिल्यांदा जर हे असं करू शकतो तर तुम्ही एवढ्या मोठी मंडळं असतात, विविध ठिकाणी लोकांना शक्य असतं, लोकांकडे पैसे असतात, तर तुम्ही कृपया करून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव गल्ली बोळ हे संग्रहालय आहे खरं तर तुम्ही आपल्या मुलांना असं काहीतरी एक मिळवून द्या. शस्त्र लागण्यापासून तर काढेपर्यंत त्यांनी 1 मिनिटाचाही पाऊल बाहेर काढलं नाही. ते तिकडेच जेवले, तिकडेच झोपले आणि त्यांनी 2 रात्र शस्त्रांसोबतच घालवेत. त्यांची काळजी त्यांनी मला वाटतं त्यांच्या पुढच्या लेकरांपेक्षा जास्त घेतली आहे. आणि ते म्हणाले स्वराज्याची दौलत शिवराय नाणेसंकलन श्री दत्त नंदकुमार राऊत प्रदर्शनासाठी संपर्क नंबर दिला, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आपल्या पुढच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं खूप गरजेचे आहेत असं मला वाटतं. आणि इतक्या छान पद्धतीने तिथं सगळं ती माहिती आणि मांडणी केली होती. आणि कुठंही तुमच्या शाळेमध्ये इवन तुमच्या गावात तुमच्या कॉलनीत तुम्हाला हे प्रदर्शन करायचं असेल तर तुम्ही श्री दत्त नंदकुमार राऊत यांच्याशी संपर्क करू शकता, जो नंबर दिलेला आहे. 28 मार्चला शिवछत्रपती महाराजाची जयंती तिथीप्रमाणे कॉलनीत साजरी केली होती. त्यावेळेस ते प्रदर्शन इथं हॉलमध्ये भरवण्यात आला होता. 2 दिवसाचं हे प्रदर्शन होतं. राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या सगळ्या वस्तू, शस्त्र, अस्त्र, नाणी जे काही आहे तिथं पूर्ण त्याची माहिती सगळं सविस्तर ते स्वतः सांगत होते. तर खूप छान पद्धतीने सगळी माहिती देत होते. कदाचित हा व्हिडिओ सविस्तर केला असता तर तो एखादा ताससुद्धा का 2-3 ताससुद्धा कमी पडते. श्री दत्त नंदकुमार राऊत यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे. जेव्हा मी त्यांची मुलाखत घेईन तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा, कारण ते त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तर त्यांचं शिक्षण BCom MA इतिहासात झालेलं आहे. राहणार भाईंदरला आहेत. आणि संपर्कासाठी त्याने जो नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या तिथे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करा. ते सध्या कार्यरत आहेत मोडी लिपी प्राध्यापक म्हणून. 21 वर्षापासून ते ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्यांच्यासोबत त्यांची मिसेस आणि त्यांची टीम आहे. ते सगळे मिळून ह्या गोष्टीला खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या मुलांना पोहोचवण्यामध्ये कुठंच त्यांचा कसलाही स्वार्थ नाही आहे, कारण वाहून घेतलं आहे. मी प्रत्यक्षात त्या दिवशी त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येईल जे इथंच जवळपास आमच्या पालघर जिल्ह्यातलं एक हे आहे काय बोलतात किल्ला, तिथं आम्ही गेलो होतो. त्यावेळेस ते जवळून पाहिल्यानंतर प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तर अजून एक गोष्ट आवर्जून मी तुम्हाला सांगेन की ज्या दिवशी शिवजयंती साजरी केली त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यात लेझिम हेही व्हिडिओ मी वेगळ्या ह्याच्याने अपलोड केला आहे. तर ते दोन्ही व्हिडिओ पहा. त्यानंतर त्या दिवशी सगळ्यात मोठा कार्यक्रम होता तो होता मर्दानी खेळ. संव्यासाची गुरुकुल कोल्हापूर ह्यांचे इतके छान त्यांनी मर्दानी खेळ दाखवले, त्यात व्यायाम सगळं. तो व्हिडिओ आहे, प्लीज तो व्हिडिओ डिटेल पहा आणि तुम्ही त्यांनाही संपर्क करू शकता. त्या व्हिडिओमध्ये कुठलंही फक्त तो व्हिडिओ पूर्ण तो जो मर्दानी खेळ आहे त्याचाच मी शूट केलं आहे. तिथं त्यांचा कुठंही मी उल्लेख केलेला नाही आहे, कारण इतका छान पद्धतीने त्यांनी ते सगळे खेळ दाखवत होते. तुमच्या मुलांना ते खेळ अगर दाखवायचे असतील, शिकायचे असतील, तुमच्या जवळपास कुठं तुमच्या कार्यक्रमात त्यांना बोलायचं असेल तर तुम्ही त्यांनाही संपर्क करू शकता, ह्यांनाही संपर्क करू शकता. आपल्या पुढच्या पिढीला आपला जो इतिहास आहे तो समजणं जितकं महत्त्वाचं आहे ते प्रत्यक्षात अगर पाहायला भेटलं तर मुलांना त्याच्यामध्ये ते कुतूहल असतं, ते कळेल. आणि इतकं छान इथं त्याला रिप्लाय इतकं छान त्याला रिप्लाय आला ते सांगत होते. आणि इथं लिहिलेलंच आहे, ऐतिहासिक शस्त्रास्त्र हाताळे तोप गोळे ह्याचं भव्य प्रदर्शन. तर तुम्ही पाहू शकता इथं सगळे पुस्तकं आहेत आणि
सगळ्या पद्धतीची इथं सगळी माहिती दिलेली आहे. छोटासा क्लिप आहे जो मी इथं टच केला आणि मुलांना इतक्या छान पद्धतीने ते समजावून सांगत होते. पहले के देखो कितने कैसा सिस्टम था. हैंडमेड के अभी मशीन पे भी नहीं बना पा रहे, ये हाथ से बना हुआ है, अभी मशीन पे भी नहीं आदमी लोग बना पाते. समझा गया. जब तक सेट नहीं होगा तब तक वो बैठेगा. अभी हो गया, अभी ये चाबी घूम गया था, ये ज़िंदगी भर अभी खुलेगा नहीं. सबसे बड़ा प्रॉब्लम अभी लड़ाई के टाइम में क्या बोलते हैं, कुछ नहीं मिला तो ये भी सिर में मारेंगे तो कितना है. छू सकते हैं क्या? हाँ तो वजन देख कितना है? क्या है ये? घर का लॉक है. घर में पहले ऐसे लॉक मिनट कैसे चीज पे आज का वो चीज़ युद्ध करने के लिए आप प्रोटेक्ट करने के लिए. तुम हाथ मत लगा. हाथ नहीं लगाना, हाथ नहीं लगाना, हाथ मत लगाना. हाथ नहीं लगाना. इधर देख सकते हैं, उधर देख. मतलब इधर से शुरू. उधर देखो, आंटी तरफ देखो, उधर आंटी की तरफ देखो. तर तुम्हाला क्लिपवरून लक्षात येईल की ते किती छान पद्धतीने मुलांना सांगत होते आणि न थकता. तर यांच्याबद्दल कितीही बोललं तर ते कमीच आहे. लवकरच त्यांची मुलाखत मी माझ्या चॅनलवरती दाखवणारच आहे, कारण ते डिटेल जितकी माहिती देतील ते त्यांच्याच तोंडून ऐकणं जास्त गरजेचं आहे. 2 दिवस ते न थकता न हे करता असे उभे, तरीही तुम्हाला त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर तो तेज आहे ना तो तुम्हाला दिसून येतो आहे. तर ज्या व्यक्तीने इतकं ह्यासाठी प्रयत्न करतात, तितकं त्याच्यासाठी आयुष्य वाहून घेतलं आहे त्यांनी, त्यांच्या टीमनी, तर आपल्या फक्त पिढींना ते दाखवण्यासाठी मी त्यांना विचारलं. तर त्यावेळेस त्यांचं एकच उत्तर होतं की हे जे काही आहे ना आपणाला फक्त पुढच्या पिढींना, आपल्या लोकांना पोचलं पाहिजे, हा एकच त्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा. सुंदर जे प्रदर्शन आम्हाला बघायला भेटलंय हे फक्त आणि फक्त त्यांनी एकट्याने जमा केले. साधारणतः 2 लाख किलोमीटर त्यांनी पायी चालले. 23 वर्ष त्यांनी त्यांचे वर्षाचे घातले, खर्च केलेला आहे. हे सुंदर असं प्रदर्शन त्यांनी एकट्याने जमा केलं आहे. त्याच्यात त्यांच्या अर्थातच त्यांची अर्धांगिनी त्यांचाही सहभाग आहे. पण हे प्रदर्शन घडवणं, शस्त्र जमा करणं, त्याची माहिती गोळा करणं आणि ती व्यवस्थित हे सगळं काम, हे सगळं हा जो धनुष्यबाण आहे तो त्यांनी एकट्याने पेललाय. जोरदार टाळा आला पाहिजे त्यांच्यासाठी. श्रीदत्त नंदकुमार राऊत हे जे असते लांछन आहेत, वसई किल्ल्याच्या जवळपास त्यांनी 9 लाख लोकांना आजपर्यंत विनामूल्य, विना मोबदला याचं दर्शन घेतलंय आणि त्या गडकिल्ल्यांबद्दल पूर्ण माहिती दिली. मी नंदकुमार राऊत यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. खरं तर स्वानंद आणि तुमच्या टीमचंच आभार मानतो. त्याचे कारण आहे की आम्ही वेगवेगळ्या शाळामध्ये, मंडळाकडे विविध माध्यमातून जातो आणि सांगतो की अशा प्रकारचा एक संग्रह केलेला आहे, शस्त्र जमा केलेली आहे, तेवढा प्रवास केलेला आहे. स्थानिक लोक आता आपल्याकडे सगळ्या शाळा कॉन्व्हेंट असल्यामुळे लोक सांगतात की बघून काय करणार. तर पहिल्यांदा असं स्वानंद आणि सगळ्या टीमचं अभिनंदन आहे की ते स्वतःहून आले आणि विचारायला लागले की लावायचं आहे. मी नेहमी असं म्हणतो, मी तर परमेश्वराने दिलेलं एक निमित्त मात्र आहे. मी माझ्या घरामध्ये माझ्या आनंदाने जेवढं जी काही आपण प्रत्येकजण छत्रपतींची पूजा करत असतो. मी महाराष्ट्रातल्या विविध गडकिल्ल्यांवरती गेलो, परिसरात गेलो तेव्हा म्हणजे आवर्जून सांगतो, जी माणसं ऐकत असतील त्यांच्यासाठी खास करून, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडकिल्ल्याच्या पायथ्याशी लोकांकडे अमापाशी मूर्त्या आहेत, अमापाशी नाणी आहेत, अनेक अशी शस्त्र आहेत. आपण जेवढं फिरत नाही तेवढे फ्रेंच, पोर्तुगीज आजही महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. एवढे फॉरेनर्स, म्हणजे महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं डॉक्युमेंटेशन सरकार कधी करेल तेव्हा करेल किंवा वाचवेल तेव्हा वाचवेल. पण आज परकीय गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी एवढं मोठं मशिनरीज, काय इक्विपमेंट्स घेऊन फिरतात की त्यांच्याकडे या किल्ल्यांचे गुगल मॅप्स आणि सगळं काही असतं तयार. आणि आपल्याला माहिती नसतात. हे लोक स्थानिक लोकांना गरिबीपोटी, अगदी कोणाला लहानशी दारू बिरू पियायची आहे याच्यापोटी 10-50 रुपये देऊन अक्षरशः मातीमोल किमतीने नाणी, तलवारी, बंदुका, अगदी जे काही असे शिवकाळातलं ते घेतात. मी फक्त एक विद्यार्थी या नात्याने 23 वर्षापूर्वी प्रयत्न केला की हे सगळं महाराष्ट्र पाहिजे, देशाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, म्हणून शक्य त्या पद्धतीने जमा करायचा प्रयत्न केला. आणि मी असं म्हणेन की शिवछत्रपतींची पुण्याई असते, त्यामुळे त्या ठिकाणी ते मिळत गेलं. लोकांच्या हातापाया जोडून लोकांकडून हव्या त्या किमतीला ते शक्य असेल त्या पद्धतीने घेतलं. आणि
मी एवढंच म्हणेन की मी जर हे असं करू शकतो तर तुम्ही एवढ्या मोठी मंडळं असतात, विविध ठिकाणी लोकांना शक्य असतं, लोकांकडे पैसे असतात, तर तुम्ही कृपया करून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव, गल्ली, बोळ हे संग्रहालय आहे खरं तर तुम्ही आपल्या मुलांना असं काहीतरी एक मिळवून द्या. म्हणजे अगदी काही लोकांनी दगड जमा केले आहेत, काही लोकांनी झाडांची पानं जमा केली आहेत, जेणेकरून पुढच्या वेळेला तुमच्याच कॉलनीमधला कोणतरी संग्रह या निमित्ताने पुढे येईल. आपण सर्वांनीच मला ही संधी दिली, त्यामुळे इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने आपले आभार मानतो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझी पत्नी दिव्या, माझ्यासोबत असलेले प्रीतम पाटील आणि प्रतीक भायदे यांचे आभार मानतो. सगळ्यांना लढाईमधला हत्ती दिसतो, पण हत्तीसोबत उंट महत्त्वाची असतात, जे या सगळ्या जखमा सोसतात. या माझ्यासोबत असलेल्या मावळांचे आणि माझ्या सौचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा पुण्यवण्या हत्ती, स्वानंदच हत्ती आहे की ज्यांनी संपर्क केला आणि हा विडा पुढे नेला. मारुती जी आहेत, प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहे, तुम्ही हे केलं म्हणून आज बाकी काय नाही, पण हे लहान मुलांचे आशीर्वाद खूप मिळतील. मला या कॉलेजमध्ये खास खूप वाटलं, म्हणजे जे आवर्जून नमूद करण्यात वाटतं. काल काही मुलं दुपारी 4-4:30 नंतर आली आणि आज मी सकाळपासून बघतोय ती मुलं कॉलनीतल्या प्रत्येक मुला फरफटून घेऊन येत आहेत. हे बघितलंच पाहिजे, अक्षरशः फरफटून. म्हणजे काय काय मुलं आतमध्ये यायला घाबरते की आज टेक्निक आहे, तर काही मुलांनी दोघांच्या टीमने खेचून आणलंय की बघितलंच पाहिजे म्हणून. तर मला खूप बरं वाटलं. काही मुलांनी, लहान लहान मुलांनी, अगदी 4वी-5वीच्या मुलांनी आपल्या मित्रांना फरफटून आणलंय की तू बघितलंच पाहिजे काय, तर त्यांच्यासाठी खास टाळ्या व्हायला पाहिजे. धन्यवाद. श्रीदत्त राऊत नाहीत, ते डॉक्टर श्रीदत्त राऊत आहेत. खूप कमी लोकांना माहिती, त्यांनी PhD केलेलं आहे आणि तिथे PhDच्या मुलांना गाईडसुद्धा करतात. आणि अर्थात तुमचं एकदम बरोबरांचं ओळख सगळ्यांची की त्यांनी जो विषय निवडला आहे त्यात तिथे काम करत आहे. आणि सर, मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो की मी वहिनी दिव्या श्रीदत्त राऊत यांचं नाव घ्यायचं राहिलं. खरंच त्यांचे सिंहाचा वाटा आहे, कारण की एक कलेक्शनचं पूर्ण ते बघतात. आणि त्यांचे 2 खांदे साथीदार पण आपल्यासोबत आहेत, प्रतीक भाईदे आणि प्रीतम पाटील इकडे होते, आता उभे आहेत तिकडे. या दोघांसाठी कृपया यांनी पण हात लावा. त्यांनी बघा गळ्यात शिट्टी लावली, ते अजून सुद्धा त्यांच्या कामात तेवढे तत्पर आहेत. त्यांनी खूप सुंदर सपोर्ट दिलाय. धन्यवाद सर. आणि मी खरंच खूप खुश आहे की तुम्ही इकडे आलात आणि आम्ही नक्कीच परत एकदा तुम्हाला इकडे बोलू ही आशा करतो. धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सगळ्यांसाठी. अपेक्षा करते की आपल्या कॉलनीतल्याही कोणीतरी 1-2 मुलांनी जरी असं कलेक्शन केलं आणि प्रदर्शन लावलं तर आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होईल. अजून तुम्ही सगळ्यांनी शस्त्र प्रदर्शन नक्की बघितलं असेल, मला माहिती आहे. तुम्ही बघितलं, मॅक्सिमम लोकांनी बघितलं शस्त्र प्रदर्शन? बघितलंय का नाही? नाही बघितलं, ठीक आहे. पण जर बघितलं ज्यांनी असेल ना, सरांकडे याच्यापेक्षा 6 पट जास्त शस्त्र आहेत. आम्ही कमी पडलो, ते कमी पडले नाहीत. आम्ही कमी पडलो जागा देण्यासाठी, कारण की त्याच्यासाठी खूप जास्त सिक्युरिटी रिझन्स आहेत. जेव्हा जेव्हा शस्त्र लागण्यापासून तर काढेपर्यंत त्यांनी 1 मिनिटाचाही पाऊल बाहेर काढलं नाही. ते तिकडेच जेवले, तिकडेच झोपले आणि त्यांनी 2 रात्र शस्त्रांसोबतच घालवेत. त्यांचे सोबत प्रतीक आणि प्रीतमजी होते, पण ते तिकडेच शस्त्रांची काळजी त्यांनी मला वाटतं त्यांच्या पुढच्या लेकरापेक्षा जास्त घेतली आहे. आणि ते म्हणाले मी मला गार्डनला मी लावून देतो, पण ती आमचा अभाव होता त्यांचा नाही. आणि पुढच्या वेळी मी नक्कीच हा प्रयत्न करेल. मॅनेजमेंट तर्फून आम्हाला आश्वासन मिळेलच की हे शस्त्र प्रदर्शन या भव्य पटांगणात आपण लावू. धन्यवाद. तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण अंदाज आलाच असेल. आणि शिवकालीन मर्दानी खेळ ह्याच्यासाठी सव्यासाची गुरुकुल कोल्हापूर आणि इतकं त्यांचे खेळ, व्यायामाचे प्रकार इतके छान पद्धतीने दाखवलेत. तो व्हिडिओ पूर्ण शूट केलेला आहे, अर्धा तासाचा आहे. प्लीज तो व्हिडिओ पहा. आणि तुमच्या मुलांना ह्या गोष्टी शिकवायच्या असतील तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. त्या व्हिडिओखाली त्याची पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला? खूप छोटासा प्रयत्न होता. नेहमी तुम्ही शिलाईचे हे सगळे व्हिडिओ पाहता, आवर्जून ह्या व्हिडिओलाही तितकंच रिप्लाय करतील ही मनापासून अपेक्षा करते. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवला. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जमेल तेवढं हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.